परिदेव त्यप्येसी जरी विरक्ती नरी गे मानसी तरी सर्वात्मका म्हणशी नव्हे. उत्पत्ती अशी याचा थोडासा संदर्भ घ्यायचा. तेव्हा अज्ञानी लोक आत्माच करताय, आत्माच बघताय, आत्माच. हे सगळे धर्म कोणावर लावतात? शरीराचे धर्म. सगळे कोणावर लावत असतात? आत्म्यावर लावतात. आत्मा निर्धर्मक आहे. कोणत्याही प्रकारचा धर्म कोणाच्या ठिकाणी नाही, आत्म्याच्या ठिकाणी नाही. पण आपण काय करतो? सगळे धर्म कोणावर लावतात. मरणारं शरीर आहे का आत्मा आहे? आत्माच मेला, आत्मा जसं झाला. म्हणजे ज्ञानी लोक असतात. हे सगळे धर्म प्रकृतीचे आहे. पण ते ज्ञानी धर्म कसे असतात? पण दोमध्ये फरक आहे ना. अज्ञानी आणि ज्याचं ज्ञान असेल त्याला ज्ञानी म्हणायचं, आणि अज्ञानाने युक्त असेल त्याला अज्ञानी म्हणायचं. मग जरी ज्ञानी पुरुष असला बरं का, ज्ञान जरी असेल पण त्याला जोड वैराग्याची लागते. वैराग्याशिवाय ज्ञान टिकू शकत नाही. विरक्ती वाचवणे काही ज्ञानाची हे विचारवणे ठाई ठेविलेली. जरी ज्ञान असे परिते व्युत्पत्ती अशी जरी विरक्ती नरी गे मानस. ज्ञान पुष्कळ आहे गे, पण वैराग्य नसेल तर ते वैराग्याचे प्रकार वगैरे तुम्हाला पुष्कळ होऊन गेले. परवैराग्य, परवैराग्य, त्याच्यामध्ये पुन्हा कोणी नाना प्रकार आहे. काय मनासारखं नाही झालं म्हणजे वैराग्य होतं. ते वैराग्य ज्ञानाच्या अंगाने होणारं जे वैराग्य असतं ते बी संसाराच्या. मग वैराग्य दवडीचं हे कोणी करपट वैराग्य. जास्त जेवण झालं म्हणजे कोणतं त्याला सांगावं लागतं बाजूला जा, आणखी पुढचं सांगत नाही. जास्त जेवण झालं म्हणजे कोणतं वैराग्य. सगळे वैराग्याचे काय प्रकार आहे. म्हणजे विवेकासहित वैराग्याचे ज्ञान जरी असं पण वैराग्याची किती आवश्यकता आहे. सर्वात्मकामध्ये नव्हेची भेटी परमार्थातला सिद्धांत. सर्वात्मक म्हणजे सर्वात्मक पण माझे विरोधी देतो. सर्वात म्हणजे सर्व ठिकाणी ज्याची व्याप्ती आत बाहेर वगैरे सर्व ठिकाणी असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म म्हणतात. तो ब्रह्मभावाला प्राप्त होऊ शकत नाही. आम्हाला ज्ञान भरपूर आहे ना, परी तोंड भरो का अंतःकरणे विषयाची चारा, अंतरी नातवडे मी धरून धरा. तोंड भरो का विचारा, भरपूर विचार आहे तरी पण सुद्धा वैराग्य नाही का. वैराग्य पाहिजे ना. कळतं सगळं पण वळत नसते. असं डायबिटीज वाढलेल्या माणसाला कळत असते की गोड काय करू नये. कळतं पण कुठे वळतं कुठं. ते रंगनाथ गुरुजी होते ना, त्यांना डायबिटीज होता. कोणी जर आपलं हे घेऊन आला, कोणी प्रसाद किंवा काही तीर्थ घेऊन आलं, फक्त असं एक बोट तोंडाला लावले. इतकं संयम पाळत होते. त्यांचं जीवन म्हणजे एक कारल्याची भाजी आणि काय तुमचं ते साधा. ते डायबिटीसला काय नाही, प्रतिकूल नाही. मग ज्ञान किती होतं बरं का.
एकदा बोलायला लागले म्हणजे वेदांत आहे. हे सगळे निवृत्तीबा वक्ते वगैरे नाही ना, हरिबा वगैरे सगळे धोतने काढलेले सगळे रंगनाथ महाराजांचेच आहे बघा. ओसंदायाच्या ग्रंथीन काय तुटते संसार ग्रंथी, परिवाचली या पोथी वाचली होय. ओसंदायाच्या ग्रंथी, उष्णावून उठला मनुष्य मी ब्रह्म आहे, ते काही कळतं का? एवढ्यावर कुठं ज्ञान होत असते का? परिवाचली या पोथी वाचली होय. नुसता ज्ञानेश्वरीला हात लावला, वाचत काय ज्ञान आलं का ते घेतलं? तरी पण ते म्हणजे पांडुरंग असायचे, ते म्हणजे काही करा पण ज्ञानेश्वरी काय करा. पण मला वेळ नाही वाचायला, याला त्याला पोरं बाळाला काय समजते ज्ञानेश्वरी. ते म्हणला तरी काय करा. म्हणलं वाचायला वेळ नाही येत, म्हणलं लिहिलंही नाही, म्हणलं हात लावला तरी पुण्य येते. असं आहे. सुगंधाला हात लावला तरी काय नाही, सुगंध येते. येड्या बाबीला हात लावला तर दृष्टांत संपला आपला. काय परिवारचली या पोथी वाचली होय. हात लावल्याने कुठं ज्ञान येत असते का? बांधवने या डोळे घराणी लावी जाते मुक्ता फळे, परी तयाचे काय कळे मन. बांधवने आंधळा मनुष्य आहे, त्याला काय मोती समजत असतात का? मोती कशाला म्हणतात काय? स्फटिक कोणाला म्हणतात? तरी तयाचे काय कळे मोलमान. मोती किती किमतीचा आहे, स्फटिक किती किमतीचा आंधळ्याला कळते. एक आंधळा होता बघा, तर दोंडा महाराजांच्या पोथीला जायचा, कंदील घेऊन जायचा. आंधळ्या माणसाला कंदिलाचा काय उपयोग? मग त्याला लोकांनी म्हटलं का हो नाही कंदील कसं करता? म्हणलं आम्हाला तरी कंदिलाने काय होत नाही, आंधळे असल्यामुळे दिसत नाही. कंदिलाचा प्रकाश आम्हाला उपयोगी नाही. पण कल्पना करा, एखाद्या अंधारामधून जर आम्ही चाललो असलो, दुसऱ्या माणसाला प्रकाश आहे, त्याला वाटते कोणतरी आंधळी होऊन राहिली, नाही तर ते धडकलो. या कंदिलाच्या प्रकाशामुळे दुसऱ्याला काय आहे? दृष्टांत आहे, ते संपलं बघा. तैसा चित्ते हंते ठाव आणि जीवे सकल शास्त्राचा, परी कोडी एक जन्म जावं परी न पवी. इतकं वैराग्याला काय दिलेलं आहे, महत्त्व दिलं आहे. काय करे जीवे सकल शास्त्राचा सराव आहे ना. जर अंध असेल, सर्व शास्त्रमुख केली जायची वदनी पाहिलं. ऐसे नाही कोडी एक जन्म जावं, किती जन्म तरी न पविजे माते परब्रह्म स्वरूपाला तो प्राप्त होऊ शकत. जो एकमेका समष्टी व्यापक असे बुद्ध जाते, अनेकते व्याप्ती रूप. आता एक परमात्मा कसा व्याप्त आहे, सर्व यत्र आहे. 2-3 ठिकाणी व्याप्ती 7व्या अध्यायामध्ये सांगितली, 9व्या अध्यायामध्ये सांगितली. त्याचप्रमाणे आता 15वा अध्याय, त्याच्यामध्ये परमात्मा स्वरूप. अशी जागा नाही की ज्या जागेमध्ये परमात्म्याचं अस्तित्व नाही. विठ्ठल जळी स्थळी अनंत रूपे अनंत जणी अवघा. यदादित्यगतवंते जो जगद्भासे देखील चंद्रमस्य. प्रकाशाच्या करता 3 प्रसिद्धी आहे बघा. एक सूर्य, दुसरा चंद्रमा आणि तिसरा अग्नी. परमेश्वराने यांच्या ठिकाणी प्रकाश दिलेला आहे. सूर्याचा प्रकाश उष्ण आणि पांढरा असतो, चंद्राचा प्रकाश शीतल असतो आणि अग्नीचा प्रकाश दाहक असतो. आपण हात लावू शकत आहे काय? रवी, दीप, हिरा, दावी हे सगळे तेज आहे त्याचे. यदादित्यगतवंते जो जगत भासू. सूर्याचा प्रकाश एखाद्या बिंबासारखा दिसतो, पूर्व दिशेच्या भागाला असतो दिसतो बघा. मग तिथं तेवढाच प्रकाश राहतो का सगळ्या जगाला व्यापून पुरतो?
10-5 सूर्य आहे का एकच आहे? मग राष्ट्र पुष्कळ आहे, खंड पुष्कळ आहे, सूर्य किती आहे? त्याला प्रकाश देणारा कोण आहे? आहे काय? आता एक म्हणजे आपल्या भारताला तेवढा प्रकाश देतो आणि बाकीच्याला देत नाही. आशिया खंड आहे तेवढा मोठा, किती खंड आहे? 5 हे काय उत्तर आहे का? किती खंड? मग कोणते नाव सांगा ना. आशिया खंड आहे, युरोप खंड आहे, आफ्रिका खंड आहे, अमेरिका खंड आहे, आशिया खंड आहे. 5 खंड आहे. आपण कोणत्या खंडात आहोत? त्याच्यात कोणत्या राष्ट्रात आहोत? भारतामध्ये. हे सगळे वगैरे आहे. या सगळ्या याला प्रकाश देण्याची शक्ती कोणाला आहे? सूर्याला. 10-5 सूर्य आहे का? पण सूर्याच्या ठिकाणी तेज कोणाचं आहे? यदा आदित्य गतंते जगत भास आहे ते खरं. जग म्हणजे जेवढं सगळे ह्याच्यामध्ये सगळे खंड कशामध्ये येतात? त्या जगाचं प्रकाशन करण्याची शक्ती दिव्यात आहे का आपल्या घरच्या? आपल्या घरचा दिवा आहे काय? सूर्याला काय तेल टाकावं लागतं का? आणि किती वादळ आले तर विजत असते का सूर्य? घरचा दिवा. ईश्वराची कृपा आहे ना. सूर्य जर नसता तर जगदांधा प्रसंग झाला होता. सगळे व्यवहार जागेचे आहेत. सूर्यप्रकाश नसला तर वादळ असला तर विमान जात नसते. त्याला त्याच्यातून काय दिसलं पाहिजे? तर काचेतून दिसलं पाहिजे. त्याला जगात पाहता येते कलम. या चंद्रवशी यच्चाग्र, या चंद्रवशी चंद्राच्या ठिकाणी, आणि अग्नी म्हणजे अग्नीच्या ठिकाणी. अग्नीच्या याच्या ज्वारेमध्ये ते बोट लावता येते का? साधी उदबत्तीची काडी अशी लावली तरी सूर्यासकट कवी बिचरचनाची दावी, दीप्ती माझी जाणावी अज्ञांती. सूर्याला पाहण्याकरता दुसरा दिवा न्यावा लागतो का? त्याच्याच प्रकाशाने कोण दिसतो? विश्वरचनाची दावी, सगळ्या विश्वाचा आणखी तो प्रकाशन करतो. त्याच्या ठिकाणी असलेलं तेज कोणाचं आहे? ती दीप्ती जाणावी कोणाची आहे? आमची. अद्यंत म्हणजे सूर्याच्या ठिकाणी दिलेली जी दीप्ती आहे ती कोणाची आहे? ती सगळी नाही का? ईश्वराचं देणं. जो सर्वांना देतो त्यांना काय म्हणायचं? ईश्वर. सगळ्या याच्या यावत पदार्थांना ज्याच्याकडून आणखी शक्ती मिळत असते त्याला ईश्वर असं म्हणत असतात. म्हणून हे सगळे आपापले एकेकाला काय काय दिलेलं आहे सगळे सांगतात. म्हणलं आपल्याला काय दिलेलं आहे? माणसाला काय दिलेलं आहे? शरीर दिलं आहे. शरीर देवाचे देणे देवभाव जाय. जळ शोषवणे गेली या सविता 16 वर्षापूर्वीच तसे ते चंद्री पंडू सुद्धा जोशना पाहिजे. जळ शोषवणे गेली या सविता. सूर्य आता या दिवसामध्ये आहे कारण सगळ्या नद्या काय पडतात आणि ओलांश पडत असल्यामुळे सगळी झाडं कशी जगतात? याला खालून नाही का पाणी कोण पुरवतं? झाड. कुंडीतलं झाड काय होते? पाणी नाही दिलं तर. आणि रानातली झाडं सुकून जाते का? मग त्याला कोण पाणी घालतं? मग त्या जलशोषवणे गेली या सविता. ओलांश पडत असे. मग चंद्राच्या प्रकाशाची असलेली शीतलता त्याच्यामध्ये जगतात. ते चंद्रपंड सुद्धा ज्योत्ना माझी. म्हणून शीतल असलेला प्रकाश परमात्मा म्हणतात चंद्राच्या ठिकाणी. तो प्रकाश आमचा आहे. दहन पाचन सिद्धी करीत असे निर्विधी ते हेतांशी ते विद्ये माझी शिका. दहन पाचन सिद्धी आपण जो काही स्वयंपाक करतो नाही का,
असं कोरडा अन्न आपण खात असतो की बरोबर त्याचा स्वयंपाक करून बाई नुसते तांदूळ वाढले तर खाईल का कोण आहे का? मग त्याच्यामध्ये आता दोन मानावं लागतं ना. आपल्यालाही पाचन कुणाच्या द्वारा होतं त्याच्याद्वारा, तर पण त्याचा भात करावा लागतो. काय करावा लागतो? पशुला कोणी काय स्वयंपाक करून घालत असते का? जे नाही का, एखाद्या बैलाला सांगितलं की थांबा अजून स्वयंपाक व्हायचा आहे, हे लाकडाच्या लाकडं टाकतात. वाळलेलं वैरण कसं असतं ते, तरीसुद्धा काय होतं ते बसते. मग त्याच्यामध्ये पाचनशक्ती कोणाची आहे? अहम वैश्वानरो होतो. ते तेजांशी तेजवृत्ती पाहिजेची का? म्हणून स्वयंपाकाची क्रिया ज्या अग्नीच्या द्वारा होत असतात, त्या अग्नीच्या द्वारा असलेली ज्या हेपणा नाही का, स्वयंपाक करण्याची शक्ती ज्या तेजामध्ये आहे असं सांगतात. पण ते काही योग्य नाही. इतकं प्रकाशाला उपयोग होते वगैरे, त्याला सौरस ऊर्जा असं म्हणतात. काही काही ठिकाणी दिवे नाही, पण सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवतात आणि ते संक्रमण होते. त्याचा आपल्याला काय होतात फायदा? कामाविष्यते भूतानि धारयाम्यमोजसा प्रश्नामी चौषधी. मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी, पासूची ढेपुळी विरेची. मी रिगालो असे भूतळी. ही पृथ्वी जी स्थिर आहे कोणामुळे आहे? हलते का पृथ्वी? एका दिवशी थोडी हल्ली तर काय होते? राम बोलो भाई. मग ते एकाने सांगितलं जास्त माड्या उंच काय करू नका. त्याच्यामुळे म्हटलं काय आम्ही 25 मजल्याची बिल्डिंग काय करू? अरे पण तो 25 मजल्याची बिल्डिंग बांधली, एखाद्या दिवशी भूकंप झाला तुझी बिल्डिंग आम्हाला मारेल की सारा म्हणलं आमच्या घरावर पडेल की सगळं. म्हणते काय अजून जायचं. म्हणून काही ठिकाणी आहे ना ते, पण त्याची लोकांच्या हातात असते, त्याची परवानगी घ्यावी लागते. काय काय किती मजले बांधायचे याची काय काय, जास्त मजले बांधण्याची परवानगी आहे सुद्धा मोठ्या अडचणीचा गुन्हा आहे. काय बरं आहे. एकदा भूकंप झाला म्हणजे त्याच्यातली सगळी माणसं राम बोलो बाई, पळता येत नाही, कुठे जातात गाडल्या जाते सगळे. किलारी नावाच्या गावाला खूप भूकंप झाला होता भावा, अजूनही त्यातले लोक सावरले नाही. म्हणून परमात्मा असल्यामुळे महाजळी पासूचे ढेपोळी. एखादा ढेकूळ जर आपण पाण्यात टाकलं तर विरघळून जात असतं, त्याचप्रमाणे समुद्र केवढा आहे. त्याच्यामुळे पृथ्वी काय गोल थोडी तरी जशीच आहे. मग कोणामुळे विरघळत नाही. परमात्मा काय केलं पाहिजे? बुद्धेही चराचरे दरित असे व्यापारी, ते मेचे धरे धरून आहे. आता पृथ्वीवरती जेवढे केवढे हे आपल्या जाऊ दे, आपण तुम हे काही येत काही फारसं नाही. मुंबईसारख्या ठिकाणी गेलं किती डबे गाडीला असते, साऱ्या 5-5 मिनिटाला लोकल काय होतात. तरी पृथ्वी जशीच आहे. गगने वे पंडू सुद्धा चंद्रमिसे अमृता, भरला झालो चालत सरोवर. गगने मे पंडू सुद्धा चंद्रमा त्याचा जो प्रकाश आहे तो शीतल आहे, त्याच्यातून अमृताचा प्रवेश होतो असं म्हणतात. पण ते हातवटे आपल्या ठिकाणी नाही, चकोर पक्षाच्या ठिकाणी आहे. तो चकोर पक्षी काय करत असतो? तो अमृत शारदेचे चंद्रकडे. इतराला काय तुम्ही प्रकाश अमृत घेऊ नका म्हणून सांगितलं का? पण ही हातवटी कोणाला आहे? बेटगोळीला आहे का?
भरला झालो चालता सरोवर. जेथोनी पाकते लक्ष्मी कर ते पाठ पेलवणी अपार. सर्व दिशा आगर पडते. सूर्य चंद्राची किरण बरोबर पृथ्वीवर येत असतात. जणू काही ते पाण्याचे ओघच आहे. आणि सर्व निश्चितीचा आगर भरीत असे मी. सर्व वनस्पतीला जीवन देणारी जी शक्ती आहे, भगवान म्हणतात ती शक्ती म्हणजे मी हवं. ऐसे सस्याधिका सकळा अन्नाद्वारा जिवाळा. सस्याधिकार आपण काही जे धान्य पेरतो, ज्वारी, गहू, बाजरी वगैरे, धान्य जाती सुकाळा. शेतकऱ्याला धान्याची आवश्यकता असते ना. पृथ्वी अन्न देते, पण तिला पाण्याची काय असते. पाणी नसेल तर बाकी महाराष्ट्रातल्या नद्या आहे बघा, पण त्या उन्हाळ्यामध्ये काय असतात, सगळी काळी जमीन दिसते. उत्तर भारतामध्ये जातो मी, काळीमध्ये उलट नद्याला काय येते, 12 महिने काय बघे चाललाय सरकारचा दुष्काळ पडून आहे बरं. 12 महिने वाहणाऱ्या नद्या आहे ना, त्या जोडायच्या नदीला आहे. आणि ते पाणी काय करायचं, जसं धरण ठेवलं म्हणजे पाणी येते, तसे सगळ्या. नाहीतर ते पाणी कुठं जाऊन मिळते समोर, त्याचा काय उपयोग. मग ते नद्याला नद्या जोडणं म्हणजे दुष्काळ काय होणार नाही. धान्य जाती सुकाळा आणि अन्नद्वारा जिव्हाळा. हे पृथ्वी आहे, त्यानं जर अन्न जर दिलं नसतं तर आपली गोष्ट आपली आहे कधी भूक लागते, पण जेवायला नाही, काय उपयोग आहे त्याचा. धान्य कुठं पिकत असते. मग आता मातीचे म्हणजे जमिनीचे आपल्यावरती उपकार आहे ना. ज्वारीचा एक दाणा पेरला की काय देते, मग भूमातेचे सुद्धा काय उपकार आहे. तिथे मग तिचं पूजन करावं लागतं. काय करावं, धान्य जाते सुकाळा आणि अन्नाद्वारा जिवाळा. म्हणून तर ही सगळी मृतजात जी जगत असतात. अहम वैश्वानरूपत्वा देहमाश्रिता पंचाम्यन्नम चतुर्विध. अहम वैश्वानरूपत्व. आपण जे काही जेवत असतो ते सर्वच्या सर्व पचवण्याची क्रिया आपल्याकडून होत असते का कोणीतरी ईश्वरी प्रसाद पाहिजे असे. आपण फक्त काय करू, इकडचं उचलतो आणि इकडे टाकतो. ताटातलं उचलायचं याची दर्शन आणि त्याचं पचन कसं त्याचं रक्त, रेत, मांस, वीर्य वगैरे कशामुळे होत आहे. सॉर्टिंग कोण करतं मग बरोबर त्याचं रक्त वगैरे होत आहे. याच्याकरता कोणीतरी ईश्वरी शक्ती काय केली पाहिजे. ज्यावेळेला आपण अन्न खातो त्यावेळेला ते अन्न कसं असतं आणि त्याच अन्नाच्या पोटामध्ये गेल्यानंतर कसा विकार होतो जावे त्याच्या वंशात तेव्हा कडे काय करे. मनुष्याचं शरीर असेल पवित्राला काय करते, जोपर्यंत बाहेर अन्न असते तोपर्यंत कसं असतं ते. आणि एकदा पोटाचा संबंध झाला म्हणजे पोटातून पडणारं अन्न जे आहे ना ते मिष्टांना कोणाला असते. हे पहा, एखाद्या माणसाने देवधर्म केला तर धावत धावत कोणता प्राणी येतो त्यांच्यात भांडण. तेव्हा इतका खालच्या दर्जाला अन्नाचा आणणारा प्रकार कोणी केला. म्हणून शरीर कसं आहे अपवित्र नाही. अपवित्र शरीर दुर्गंधीचे
मग अपवित्र शरीर पवित्र कशाने होईल? अरे अपवित्र एक अशी शक्ती आहे की अपवित्राला काय करते? ती कोणती शक्ती आहे? भगवंताच्या नावात पवित्र तो द्वंद्ववादी अच्युत. वास्तविक शरीर किती आहे? पवित्र अन्नाला अपवित्र करत असतं असं जे शरीर, पण त्यालाही तुझा पवित्र करण्याची शक्ती भगवंताच्या आहे का नाही? नाम पवित्र आणि परिकर असं नामाचं काय केलेलं आहे. निपुजविले अन्न तरी कैसे दीपन अंजने जिरोणी समाधान. अन्न जसंच्या तसंच पोटात तरलं तर आपली भूक शांत होईल का? मग काय होत असे जिरोणी ते सगळं आणखी अन्न जिरलं पाहिजे. प्रत्येकाची कॅपॅसिटी जशी असेल त्याप्रमाणे प्रत्येकाला बघावं. सर्वांचं सर्वासारखं असतं सवय. आपल्याला अन्न पचेना आणि पशुला बरं का कसे वैरण टाका पचल्याशिवाय. म्हणून अन्न जर पचवणे तर समाधान प्राप्त होईल का? म्हणून खाल्लेलं अन्न काय झालं पाहिजे? पण त्याच्यात हे प्रमाण आहे. कॅपॅसिटी न पाहता जेवणच आलं की टाका ते बोलतं. मग प्रत्येकाचं काय का एखाद्या माणसाचं मोजून जेवावं लागते. लहान गायचं एखादा कामगार शेतकरी असलं वाडा बाबा हो भाजी व्हायची आहे की अजून कच्ची आहे की? म्हणलं वाडा की. हो पण ते पचणार नाही ना. म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका, आमची पचन करण्याची शक्ती येत काय. जर त्याच्यामध्ये बारीक दगड होते नाही असतं ना. काही लोकांची पचनशक्ती जबरदस्त असते बघा. कामगार लोक दिवसभर काम करतात, घाम जातो आमका त्यांना काही खाऊ द्या, पोटाची काय नाही तक्रार नाही कोणत्याच बाबतीमध्ये. आणि आपल्यासारख्याचं काय असे पौष्टिक अन्न खायचं आणि व्यायामाच्या नावाने अभाव सगळा. तर अन्नाचे प्राणी झाडाच्या गाठी करून कंदावरी आगाठी आणि दिपते जठाई करते. जठराग्नी असतो त्याच्यामुळे सगळं पचून जातं. प्राणाच्या जोड भाते भुंक आपले जे प्राणपान अनुदान आणि सारखे यांचं हे केंद्र जर बंद पडलं तर संपलं बा. एकदा बंद पडलं म्हणजे पुन्हा ब्रह्मदेवाला तरी मेलेल्या माणसाला उठू शकत. प्राणाची या जोड भाती फुंकून या सारखी प्राणाची क्रिया रात्र असो दिवस असो. नाटी बसे नेनो किती. एखादा लहान परत त्याला विचारलं म्हणलं का रे आता इतक्या वर्ष मला 95 वर्षाचं वय झालेलं आहे आणि मला आमच्या घरी विधी वाचायचा तेव्हा म्हटलं आम्ही आपलं चहा पित असो. कधी वर्षाच्या 3ऱ्या वर्षापासून काय पित होतो आमचे हाफ डोस नाही फुल डोस. आणि दिवसातून किती वेळा. आता किती वर्षाचा झाला मला किती चहा प्यायला असेल आळंदीची टाकी खाली बरं का. नाटीत असे नेणो किती उदरा पाहिजे. त्या पक्व अन्नाचे काही प्रकार आहे. शुष्क स्निग्ध सुपक विदग्ध परिमेचे गाचे दुर्विध आणणे पाहिजे. सूक्ष्म म्हणजे स्निग्ध म्हणजे काय शेंगदाणा वगैरे कसा आहे ज्वारी नाही त्याला सूक्ष्म म्हणायचं ज्याचं पीठ तयार होते. काय ज्वारीतून कुठं तेल निघत असते शेंगदाण्यातून काय निघते
त्याला स्निग्ध म्हणतात. सुपक्वे का विदग्धे. सुपक्वे म्हणजे फळं वगैरे आधी करून विदग्ध थोडे बघू वातावरण. शुष्क रसहीन भजी, वडे अथवा स्निग्ध बासुंदी, श्रीखंड इत्यादी सुपक्व, उकडलेली अथवा भाजलेली मोदक, पुरणपोळी इत्यादी. बरं पकवानाचे नाव. मेचे का चतुर्विध अन्य भजी. एक शुष्क, दुसरं स्निग्ध, तिसरं सुपक्व, फळं वगैरे आणि विदग्ध. 4 प्रकारचा माप काय करतो आपण सेवन करतो. ते पचन करण्याचं काम कोण करतो? आपण काय नुसतं टाकण्याचं काम करत होतो. ताटातून उचलायचं त्याचं सगळं सॉर्टिंग कोण करतो? पोस्टमन सारखं आपण नेऊन पत्र कुठे टाकतो, माणसाला कसं पोचते, मग त्याच्यावर केवढी क्रिया व्हावी लागते. म्हणून ती क्रिया जर झाली नाही तर पत्र पोहोचेल का? एवं मेची आगवे जना निर्वे देवीचे जीवन. जीवने मुख्य समाधान वन्य. एवं मेची आगवे जना निर्वेचे जीवन. लोकांचं जीवनही सुद्धा कोण आहे? मीच आहे. आणि जीवनही मुख्य साधन वन्य मी. याला अन्नाला तयार करणारा अग्निसुद्धा कोण आहे? विना अग्नीशिवाय अन्न तयार होऊ शकत. आता अशी काही सांगो व्याप्तीची नवाई, हे तर तुझे नाही शिके. ऐशियावरी काही म्हणलं हे आमची व्याप्ती तुला सांगितली, हे तर तुझे नाही सर्वत्र मेघा. म्हणलं हे पण माझ्याशिवाय दुसरं काहीही नाही. ज्याप्रमाणे आकाश असतं अशी वस्तू नाही की ज्या वस्तूमध्ये आकाशाचा संबंध नाही. जशी आणखी सर्वात्मक व्यक्त आकाश असतो त्याप्रमाणे नाही का, असं काही जागा आहे की ज्या ठिकाणी एखाद्या भाडेकरूला विचारलं, म्हणलं सगळं सामान तुम्ही घेऊन खोलीतून नेलं, एक वस्तू राहिली ना. म्हणलं कोणती वस्तू राहिली? म्हणलं आकाश राहिलं की. तर म्हणला या खोलीतलं आकाश त्या खोलीत नाही तर त्या खोलीचा आकाशाचा अभाव पाहिजे. मग बघा हे खोलीत आकाश भरूनच आहे, त्याही खोलीत आकाश. त्याप्रमाणे परमात्मा आहे. ज्ञात अज्ञात लहान थोर वगैरे ज्या काही वस्तू आहे त्या वेदांत शास्त्राच्या दृष्टीने अध्यस्त पदार्थामध्ये अधिष्ठानाची काय असते? व्याप्ती असते. विना अधिष्ठानाशिवाय त्याची पूर्णता होऊ शकत नाही. तरी ऐस कैसे पावे के सदा सुखी एके. ऐकते बहु दुःखे क्रांत होते. तरी कैसे पावे के. जर तूच तू सगळं आहे, सर्वत्र ठिकाणी तुझी जर व्याप्ती आहे, मग काही दुःख आणि काही सुखी का? हे पहा, सदा दुःखे एके नाही सुखी एके. काही माणसं काय असतात? सुखी असतात. आणि एकेच वेळेत बहु दुःखे, काही दुःख घाटावरचे भिकारी वगैरे आधी करून काय आहे का काहीतरी सुखाच्या साधनाचा त्यांच्याकडे काय सगळा अभाव आहे. आणि ज्यांच्याकडे सुखाच्या साधनाचा भाव असेल ते सुखी, आणि अभाव असेल ते गरीब लोक कसे आहे, आणि श्रीमंत लोक. माप श्रीमंती असली त्याला काय आहे, 500 रुपये लिटर होईना का पेट्रोल, त्याला तसं काय. एखादी गाडी चालली होती, त्याच्यामध्ये होतं एक 5 लाखाचा सामान होतं. कोणतं नाही, एका पिशवीत किती पैसे होते. आणि ती गाडी धाव चालली गेली आपली. तो ते 5 लाखाची पिशवी बघायला, पाकिट बघायला लागला. म्हणलं 5 लाखाचा पिशवी कुठं आहे? आता कुठं पडली काय होईना. नौकर म्हणायला लागला. म्हणलं पुन्हा गाडी परतवा.
रस्त्यात काय झाली असली पडली असली, मालक म्हणायला लागला वेळ नाही चालू आहे. 5 लाख हरवले तरी त्याचं तर काही वाटत. मग काय घरामध्ये ज्या अर्थी 5 लाखाचा काही वाटत नाही, तेवढा श्रीमंती किती असली पाहिजे? 50 करोड रुपये. ते प्रतिमा कंपन्या काय करतात, विकत घेतात. म्हणून काही सुखी तर काही काय मग दुःखी आहे बघा. अजून काही भारत देश स्वतंत्र झाला पण गरीब मनुष्य अजूनही श्रीमंत होऊ शकत नाही. त्याच्या वाट्याला काय आलेली आहे. ऐसे नहीं पावे के सदा सुखे, ऐके ते बहु दुःखे क्रांत होजे. जैसे सगळे पाठाने एकच दिवे, झाली आकान देखणे होणे. सगळ्या घरामध्ये आणखी एकाच दिव्याने दिवे लागल्यानंतर झाली आकान, मग काही प्रकाश देते आणि काही प्रकाश देत नाही, असं कुठं होत असते का? ऐसी अनोखी हुकी अनाशी का मानसी तरी परिस्थिती निकी. तेव्हा काही सुखी आणि काही दुःखी आहे असं तुझ्या मनामध्ये आणखी विकल्प येईल. तेव्हा असल्या प्रकारची शंका आहे तरी परिस्थिती निकी शंका फेड. ही शंका आम्ही काय करतो तुझी सांगतो. प्राण्याच्या पै आगवा मेची असे येत नाही किराणारीचे, परी प्राण्याच्या उल्हासे पै आगवा मेची असे. वेदांताचा सिद्धांत आहे ना, नाही का? परमात्मा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? सगळ्या जगात अभ्यास आहे. अधिष्ठान केवढं आहे सांगता येत असं. त्याला तुमच्या मागे होऊन गेलं की त्याला आधी नाही, त्याला काही नाही. कोणत्याही वस्तूला आधी असतो आणि पुढे काय असतो? अंत असतो ना. पण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्याला अनादि का म्हणतात, अनंत का म्हणतात? ते वेदांत शास्त्राचा विचार आहे म्हणून सांगितलं बा. वेदांत शास्त्रामध्ये वास्तविक परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी संसार नावाची स्वरूपाने नाहीच आहे. संसार हा कसा आहे? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. हे पहा, दोरीच्या ठिकाणी सर्प आहे का? सर्प कोणाच्या ठिकाणी आहे? आपल्या ठिकाणी. आपल्या ठिकाणी सुद्धा काय? आपल्या ठिकाणी कल्पना आहे. कल्पना मात्रमिदं जगत. जगताचा विभाजन दृष्टीसृष्टीवाद म्हणतात त्याला आहे ना. जोपर्यंत आपली सृष्टी आहे त्याच्याशी आहे तोपर्यंत तो पदार्थ. जोपर्यंत आणखी आपली कल्पना आहे सर्प आहे, सर्प आहे म्हणून सर्पाचं अस्तित्व. आपली कल्पना केली सर दोरीच्या ज्ञानाने खरा सर्प जात असतो. कल्पना मग सगळं जगत काय आहे त्याला कल्पनावाद असं म्हणतात. सगळ्यामध्ये मुख्य वाद कोणता आहे? अजातवाद. अजातवादाच्या दृष्टीने परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी यत्किंच सुद्धा नामरूप संबंध वगैरे काहीही. कुठं आली माया? मग माया वेदांत शास्त्राने का मानली? जगत संगती करता. वेळा जगत नाही ना. जगतरूपी कार्य ब्रह्माकडून होऊ शकत नाही, ते कोणा मायेकडून. मग ऊर्ध्वमूल अश्वत्थम प्राव ऐकते नक्की शंका फेडू. आता आलेली आहे शंका फेडू म्हणतात तर मग कधी फोडू?